गणपती मंदिराला दर्शन आणि त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाईल ज्यांनी खूप चांगलं अभ्यास करून परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेत त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव दुपारच्या सत्रामध्ये या मैदानावर केला जाणार आहे आणि त्यानंतर साधेपणाने वाढदिवस साजरा केला जाईल उद्याच्या दिवसामध्ये 15 फेब्रुवारी 2021 सामना चालू होतोय आणि आम्ही लगेच टाइम रेकॉर्ड करतोय वेळ झाली आहे ती म्हणजेच 1:20 तुमची 30 मिनिटं चालू होते आतापासून स्टार्ट आदित्य शेट्टी पहिला बॉल यावेळेस फॉरवर्ड ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला होता व्यवस्थित समन्वय झाला नाहीये बॅटचा शरीरावर आदळतो बॉल दरम्यान एकही धाव कंप्लीट करले झाले नाही या बघा दोन संघ हे एकमेकांसोबत खूप वेळा खेळलेत आणि एकमेकांसोबत खेळताना मात्र ड्रॉबॅक्स ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस या सर्व गोष्टींचा अभ्यास दोन्ही संघ नक्कीच करून आले असतील पाहूया त्या अभ्यासाचा उपयोग कुठल्या संघाला होतो स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकता मोनिश पाटील नॉनस्टिकला लखन जाधव यावेळेस पुल करण्याचा प्रयास झालाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये फील्ड करेपर्यंत दुसरी धाव पूर्ण करण्याची संधी मिळते कारण खूप जास्त आवाकाच्या बाहेर होता बॉल दरम्यान या दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत धावसंख्या 2 ने सुरू होते नरेश रणजित स्पोर्ट्स या संघाची चांगलं शिस्तबद्ध नियोजन हवेचा ओघ देखील हळूहळू आमच्या व्हीआयपी डावीकडून उजवीकडून वाहताना तुम्हाला पाहायला मिळते दोन्ही एंड खेळण्याची संधी म्हणजेच काय लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड या दोन्ही फलंदाजाला ऍडव्हान्टेज या मैदानावर आहे पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती बॅक टू द बॉलर ड्राईव्ह मिळवता क्षेत्ररक्षक वेगाने येतोय धावची संधी होती बघा कलेक्शन व्हायला होतं आपण जेव्हा बॉलला चेस करतो तेव्हा त्याचे बाउन्सेस चेक करून आपण कधी कलेक्ट करणार या गोष्टी देखील व्यवस्थित पडताळल्या पाहिजेत चला बघा ठीक आहे आपण समय सूचक आहोत समय सूचकतेचं पालन देखील या स्पर्धेच्या मधून केलं जाते यावेळेस विशीमध्ये खेळण्याचा प्रयास आहे मिळो आपलं क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षण खूप चांगलं होते नवगरचं आणि थोडंसं अग्रेसिव्ह देखील आदित्य का आहे तर या हंगामामध्ये चांगली सुरुवात अजूनपर्यंत झाली नाहीये आणि या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी फॉर्म मध्ये परत येण्याचा प्रयत्न जितू पेकर संघ करतोय आणि कालच्या दिवसात देखील सेमीफायनल मध्ये पोहोचला होता रणजित नरेश हा संघ राहणार या स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे रणजित नरेश यावेळेस लाईन मिस पंचाच्या मध्ये व्हाईट बॉलची खूण होते बघा क्रॉस सीमर जेव्हा तुम्ही हाताळता त्यावेळेस तुमचं लेग ब्रेक ऑफ ब्रेक यावर देखील नियंत्रण असायला हवं कारण नॅचरली तुम्ही बॉलला अँगल देऊन गोलंदाजी करताय आणि त्यामुळेच कुठेतरी हे नियंत्रण आधी चुकलंय हा चेंडू व्हाईटच्या रूपात हाताळला गेला धावसंख्या झाले 5 धावा पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट त्याच्या टोला लागतोय फॉलोथ्रू स्वतः आदित्य अडवतोय बघा प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं पण पाहायला मिळते आदित्य आपला क्लास दाखवतोय कित्येक वर्षांपासून तो क्रिकेट खेळताना मात्र आताच्या क्षणाला तो अनुभव वापरतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत का केली जाते तर आपण पाहू शकतो 5 बॉल्स डिलिव्हर करून झालेत यावेळेस शॉट अँड पुल क्षेत्ररक्षक आहे दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते दुसरी धाव देखील होऊ शकली असती जर वेळीच लाखांच्या मध्यमधून धाव घेतली जाऊ शकली असती तर दरम्यान षटक संपते पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाले बिनबाद 6 धावा बघा रणजित स्पोर्ट्स हा आक्रमकतेसाठी ओळखला जातो पण आजच्या या पहिल्या षटकामध्ये संयम पाहायला मिळालाय नक्कीच ही वादळापूर्वीची शांतता असू शकते घेऊया छोटीशी विश्रांती देऊया डीजेला संधी पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची थँक्यू न्यू बॉलर इन इज अक्षय सोनी गेल्या 2 ते 3 वर्षापासून चांगला खेळ अक्षयने जितू पॅकरसाठी केला आहे आणि त्याची वर्णी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये लावली जाते आणि आतापर्यंत मनीष पाटील जो एक खूप चांगला स्टार्टिंग बॅट्समन आहे अग्रेसिव्ह बॅट्समन आहे तो मात्र संयमाने खेळतोय लखन जाधव
हा देखील संयमाने खेळताना पाहायला मिळते. मी म्हणालो होतो ना वादळापूर्वी शांतता. पाहूया या पुढील षटकामध्ये काय पाहायला मिळेल. उलट मार्कवर अक्षय. यावेळेस मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र फ्लाय होतोय वाईड ऑफ लॉंग सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराची खूप जास्त गरज होती आणि कुठेतरी हा षटकार सुखद धक्का देऊन जाणारा आहे नरेश रणजित स्पोर्ट्सच्या संघाला. कारण कुठेतरी पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळाले 2 फलंदाज आणि आता कुठेतरी स्ट्रगल तुटते आणि आता कुठेतरी जो लढा देण्याचा प्रयत्न केला होता, धावा जोडण्याचा प्रयत्न केला गेला होता, तो यशस्वी होतो या बॉलवर. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर. यावेळेस लेग साइड सोडून जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉल. एक धाव ऍड केलेला धावसंख्या एकने पुढे जाईल पोहोचेल 13 वर. पिचिंग होऊन बॉल लेग साइड सोडून जाणार आहे. पंचांनी त्या गोष्टीचं निरीक्षण केलंय, परीक्षण केलंय आणि व्हाईट बॉलची खूण देखील केली. धावसंख्या एकने पुढे जाईल पोहोचेल 13 या आकड्यावर. चांगली धावगती मेंटेन केले नरेश रणजित स्पोर्ट्स या संघाने. कारण पहिल्या षटकात 13 धावा म्हणजेच काय खूप चांगली धावगती आहे. अजूनही 5 षटकाचा खेळ शिल्लक आहे. अक्षय सोनी पुढचा चेंडू हाताळतोय अक्षय. खूप चांगल्या 20 मध्ये खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेस करतोय. चेंडू आता निघून जातो सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. धावसंख्या झाले 17 धावा. पुढचा बॉल अक्षय. यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू हाताळला गेला होता. अक्षरशः खूप चांगल्या पद्धतीने ब्लॉक हॉल यॉर्कर हाताळला आणि यष्टी अक्षरशः वाकवले गेले. बेल्स डाऊन तुम्ही पाहू शकता आणि पहिला हादरा बसतोय रणजित नरेश संघाला. धावसंख्या 17 असताना. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. शिवसेना 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 चेतन नवीन बॅट्समन येतोय. खूप चांगली सुरेख डिलिव्हरी तुम्ही पाहिली. अनप्लेएबल डिलिव्हरी म्हणू शकतोय. पिचिंग पाहू शकता. अक्षरशः पायांचा वेध येणारा बॉल होता. अक्षर खोदून काढण्याचा प्रयत्न देखील झाला होता पण फलंदाज मात्र तो प्रयत्न पूर्णत्वास नेऊ शकला नाहीये आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच नरेश रणजित स्पोर्ट्सच्या संघाला. धावसंख्या 17 असताना नवीन फलंदाज दी अटॅकिंग मन चेतन येतोय. स्ट्राईकवर चेतन आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला फलंदाज लाखन जाधव. अक्षय सुनीने ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि या ब्रेक थ्रू साठीच त्याला पाठवलं गेलं होतं. बघा दुसरं षटक पॉवर प्लेच आहे ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक रेडी असण्याच्या बाहेर आहे. सुवर्ण संधी होती फलंदाजाला आणि या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या जे षटकार देखील आला होता पण त्यानंतर कमालीचा पलटवार अक्षयचा. यावेळेस चेतनच्या बॅट मधून देखणा स्ट्रोक येतोय. चेंडू मात्र फ्लाय होतोय वाढत लॉंग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शिवसेनेचं भगवं वादळ आलं या धरतीवरी हो. शिवसेनेचं भगवं वादळ आलं या धरतीवरी हो. हिंदू जगती मानान बाळासाहेबांची किमया न्यारी हो. 6 धावांची वाढ. धाव संख्या 23. मोक्याच्या क्षणाला हे 2 षटकार आलेले आहेत आणि कुठेतरी आता चांगल्या अवस्थेत जाणवतोय नरेश रणजित स्पोर्ट्स हा संघ. कारण आतापर्यंत या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर करून झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. म्हणजेच आतापर्यंत 10 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या 23 आहे. चांगली धावगती मेंटेन केली आहे आतापर्यंत नरेश रणजित स्पोर्ट्स संघाने आणि कुठेतरी चांगली गोलंदाजी केली होती आदित्यने ज्याने खर्च केला होता फक्त 6 धावा आणि कुठेतरी आता थोडासा महागडा पडतोय अक्षय सोनी.
खूप चांगला फ्लिकचा हा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले. बॉटम हेडचा चांगला वापर. बॅट अँड पॅड मधला हा बॉल होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू कन्वर्ट केलाय. दरम्यान एक धाव पूर्ण केले धावून. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 24 याकडे. आतापर्यंत 5 बॉल्स डिलिव्हर करून झालेत. लखन जाधव बघा आतापर्यंत लखनला फक्त एकच चान्स मिळाला होता ज्यामध्ये त्याने एक सिंगल कंप्लीट केली होती आणि ऍज अ बॉलर खूप चांगली कामगिरी त्याची नेहमीच पाहिली आहे. पण आता संधी मिळते प्रेक्षकांना ऍज अ बॅट्समन कशी कामगिरी होती लाखांची. कारण लाखन हा तेच तर्रार गोलंदाज आहे. कासरवडोलीचा कासरवडोली एक्सप्रेस या नावाने तो सुप्रसिद्ध आहे आणि आता मात्र ऍज अ बॅट्समन चांगली कामगिरी करावी लागेल. जीतू पॅकर संघ अनुभवाने परिपूर्ण आहे. आपण पाहू शकता उदय पाटील द वन ऑफ द बेस्ट बॅट्समन ऑफ 2 डिकेड्स 2 दशकातला सर्वोत्तम फलंदाज नवघरचा तुम्हाला पाहायला मिळतोय आउटफील्ड मध्ये. नाही तर खूप चांगली ऑन ड्राईव्ह आहे. लॉंगला क्षेत्ररक्षक आहे. चांगला पिक करतोय. थ्रो देखील तितका चांगला आहे. धोकादायक ठरू शकला असता. वेळ चेतनली नकार दिलाय आणि त्यामुळेच कुठेतरी ही धोक्याची डंका वाजली होती. शेवटच्या क्षणी स्वतःला सावरले. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली रणजित नरेश स्पोर्ट्स संघाची 25 धावा आणि गडीबाद झालाय. फक्त एक देऊया डिजिटल संधी घेऊया छोटीशी विश्रांती. शिवसेनेचं भगवं वादळ आलंय धरतीवरी हो. हिंदू जगती मानान बाळासाहेबांची किमया न्यारी हो. हो, 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 मोहम्मद वरेकर तुम्हाला पाहू शकतायत आउटफील्ड मध्ये. चला 2 षटकांची समाप्ती झाले. नवीन बॉलर आदित्य शेट्टी पुन्हा एकदा स्वतःकडे जबाबदारी घेतोय. कारण पाठीचा कणा जितू पेकर संघाचा कोण असेल तर आदित्य शेट्टी आणि उदय पाटील हे 2 प्लेयर पूर्ण टीम सांभाळत आहेत आणि पूर्ण टीमला गाईड करतायत. गायडन्स खूप महत्वाचं आहे आणि योग्य गायडन्स तुमच्या संघाला विजयाकडे नक्कीच घेऊन जाऊ शकेल. आणि उदय आणि आदित्य यांच्याकडे ती खमक आहे की चांगल्या पद्धतीने आपल्या संघाचा डाव सावरू शकतो. आणि आपण दुसऱ्या बाजूचा विचार केला तर अयूब, मोहम्मद, लखन हे जे 3 खेळाडू आहेत ते नेहमीच रणजी स्पोर्ट्स नवी स्पोर्ट्स संघासाठी चांगला खेळ करत असतात आणि जेव्हा संघाला गरज असते त्यांची ती गरज पूर्ण करत असतात. एक चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. यावेळेस प्लेड ऑन झाले. यष्टाचा वेध घेतला गेला बॉलच्या माध्यमातून. दुसरा गडी बाद होतोय नरेश रणजी स्पोर्ट्स संघाचा. धाव संख्या 25 असताना व्यवसायानं खाऊ भाकरी. नको नोकरी नको चाकरी. व्यवसायानं खाऊ भाकरी. आता आव्हान जर भिडवूया माती मराठी झुंजार लढवैया. या तरुणांनो या चला लाईफ घडवूया. या तरुणांनो या चला लाईफ घडवूया. थँक्यू. हे युवासनासाठी समर्पित असलेलं गाणं तुम्ही आता ऐकलं जे गायलं होतं अवधूत गुप्ते आणि खरंच एनर्जेटिक स्ट्रॉंग आहे आणि युवा म्हटलं म्हणजेच काय एनर्जी नेहमी तुम्हाला अनुभवायला मिळते. म्हणून असंच एनर्जेटिक गाणं तुम्हाला ऐकायला मिळालं. अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलं आणि गायलंय सुद्धा. हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचलंय. बघा प्रत्येक पक्षाचं एक ट्रेडमार्क सॉन्ग असते. शिवसेनेचं ट्रेडमार्क तुम्ही सॉन्ग ऐकलेलंच आहे शिवसेना शिवसेना. आणि त्या गाण्यामुळे मात्र कित्येक तरुणांमध्ये शिवसेनेबद्दल मान वाढला, सन्मान वाढला आणि शिवसेनेबद्दल काम करण्याची इच्छा जागृत झाली. तर अशी उत्साहवर्धक गाणी नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. नवीन फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय अयूब शेख. स्ट्राईकवर असेल अयूब. नॉनस्ट्रिकला बॅट्समन चेतन. धावसंख्या झाले नरेश रणजित स्पोर्ट्स संघाची 25 धावा. बॉलिंग मार्कवर आदित्य शेट्टी. चांगलं यश मिळते आदित्यला आजच्या दिवसामध्ये. पुढचा बॉल यावेळेस थोडासा कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर टॉस होतोय. शरीराचा वेध घेतोय पंचाच्या माध्यमातून. लेग बायची खूण. धावसंख्या एक पुढे जाईल पोहोचेल 26 आकड्यावर. इतक्या वेगाने लेखणी फिरते ना आमच्या स्कोर कार्डवर संजय म्हात्रे यांच्याकडून. आम्ही देखील विचार करतोय की इतक्या स्पीडने मॅन्युअल स्कोरिंग कोण करू शकते का. तर तितकं चांगलं काम तिघं करतात आमचे. अंकित पवार आहेत, विजय कांबळे आहेत आणि संजय म्हात्रे यांचं मार्गदर्शन देखील मिळते. धावसंख्या झाले 26.
हो दॅट वॉज अ परफेक्ट बाउन्स परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली होती. शोल्डर हाईटने चेंडू ट्रॅव्हल होतोय. खूप चांगला बाउन्स मिळतोय आदित्यच्या. बघा उंचीचा फायदा उचलला जातोय आदित्यकडून आणि तितकीच चांगली शरीरयष्टी देखील आहे. फिटनेस खूप स्ट्रॉंग आहे. नोकरी सांभाळून खूप चांगली कामगिरी क्रिकेटमध्ये करतोय आदित्य शेट्टी. धावसंख्या झाले 26 पुढचा बॉल. यावेळेस ऑकवर्ड पूल होता कारण कुठलाच आत्मविश्वास नव्हता. या स्ट्रोकमध्ये पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला गेलाय. पंचाच्या माध्यमातून एक बॉल एक धाव वाढवण्याची खूण. धावसंख्या 27 झाले. हे षटक चांगलं ठरते जितू पॅकर संघासाठी. आणि अयुब सारखं आणि चेतन सारखं अटॅकिंग बॅट्समन खेळपट्टीवर असताना सुद्धा दबावामध्ये न येऊन चांगली गोलंदाजी करतो आदित्य शेट्टी आणि ती खासियत आहे. दबाव आक्रमक फलंदाजाला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढतो आदित्य ऍज अ बॉलर. यावेळेस संपर्क झाला होता का हलकासा आतला संपर्क झाला होता बॅटचा. यष्टीरक्षक उदय पाटील पोझिशन मध्ये होता. वेगाने तो चेंडू कलेक्ट करतोय. आतापर्यंत या षटकाचा उल्लेख केला तर धावा खर्च केल्यात आतापर्यंत फक्त 2 आणि डिलिव्हर करून जाते म्हणजेच 5 आणि अवांतर धावाच्या मध्ये खर्च केला म्हणजे निर्धाव षटक होऊ शकते. जर हा पुढचा चेंडू डॉट आला तर मेडन ओव्हर होऊ शकते. पुढचा बॉल आणि हा वेळेस एक धाव काढली जाते. वेट फॉर अंपायर सिग्नल. इट इज लेग बाईज म्हणजे हे निर्धाव षटक होते. अवांतर धावा ह्या लेग बाईजच्या म्हणजेच काय आपण निर्धाव षटक म्हणू शकतोय. ही मेडन ओव्हर आहे आदित्य शेट्टीची. वेल बॉल आदित्य शेट्टी. धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 धावा. 3 षटकं संपतायत. विनंती करतो ड्रिंक्स ट्रोल्या अजितजी पाठवायचे का? येस अजितजी इशारा करतात की ड्रिंक्स ट्रोल्या आपण मैदानात पाठवून द्यायचे. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल. दोन्ही सगळ्यांना सूचना असेल की 2 मिनिटांमध्ये तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट करायचंय. घेऊया छोटीशी विश्रांती. देऊया डीजेला संधी. रंग राष्ट्राचा भगवा महाराष्ट्राचा आज रंग राष्ट्राचा भगवा महाराष्ट्राचा. पुढे विचार साहेबांचा मागे सारा देश. भगवेच वस्त्र शेपटी असोत भिन्न वेश. देशाचे तत्व भगवेच महाराष्ट्राचे मराठी अस्तित्व. ही सिंहण हा सोमण न्यायासाठी तन मन धन. जगात भारत एक नंबर अन भारतात महाराष्ट्र करू. क्रांतीच्या या दुसऱ्या टप्प्यावर जिंकू किंवा मरू. आवाज कुणाचा शिवसेनेचा ध्यास कुणाचा. शिवसेनेचा आवाज कुणाचा. शिवसेनेचा ध्यास कुणाचा. शिवसेनेचा रंग राष्ट्राचा. थँक्यू. खूप चांगलं गीत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलं. युवा सेना समर्पित हे गीत आहे. संगीतबद्ध केलंय आणि गायलंय सन्माननीय अवधूत गुप्ते साहेबांनी. चला सामना ऑन ठेवायचा आहे. 3 षटकं संपलेत आणि 3 षटकानंतर रणजित नरेश स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28 धावा आणि गडी बाद झाले 2. थोडीशी चिंताजनक गोष्ट ठरते कारण रणजित स्पोर्ट्सचे सन्माननीय श्रीकांत वीरचे कॅप्टन आहेत. त्यांनी दर्शवलं होतं की कमीत कमी 70 ते 80 धावा आम्हाला पूर्ण कराव्याच लागतील प्रथम फलंदाजी करताना जेणेकरून आम्ही दबाव वाढवू दुसऱ्या डावामध्ये. पण मात्र आतापर्यंत जवळपास 9च्या धावगतीने खेळ करतोय रणजित नरेश स्पोर्ट्सचा संघ आणि कुठेतरी धावा याच वेगाने केल्या गेल्या तर 60 ते 65 धावा धावफलकावर पाहायला मिळू शकतील. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज संदीप शेट्टी. संदीप शेट्टी गोलंदाजी मार्क पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेईल. स्ट्राईकवर बॅट्समन अयुब असेल. नॉन स्ट्राईकला बॅट्समन चेतन असेल. आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. पहिला बॉल
यावेळेस मात्र यस पंचाची दोन्ही हात फैलावतील कारण व्हाईट बॉलची खूण केली जाईल. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद. पहिलाच बॉल असं वाटतं हातातून निसटला, व्यवस्थित ग्रीप झाला नाही बॉल आणि त्यामुळे पंचाच्या मध्यमधून व्हाईट बॉलची खूण आहे. धावसंख्या इकडे पुढे जाईल, 29 आकडा पोहोचेल. पुढचा बॉल संदीप शेट्टी आणि यावेळेस मात्र आडव्या बॅटीने पूल करण्याचा प्रयत्न आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. खूप चांगला पिक आणि तितकाच चांगला थ्रो, पिक अँड थ्रो परफेक्ट. धावसंख्या पुढे जाईल, 30 वर जाऊन पोहोचेल. अयूब स्ट्रगल करतोय या सामन्यामध्ये. अयूब आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे, तुम्हाला ठाऊक असेलच, पण तितकीच बहारदार नियंत्रित गोलंदाजी सर्व गोलंदाजाकडून झाले. आदित्य म्हणा किंवा संदीप म्हणा. आता संदीपने देखील आखोटीला चेंडू दिला होता, पण तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक जाणवला नाहीये. यावेळेस मात्र पंचाच्या माध्यमातून आउटचा इशारा, म्हणजेच काय परतावा लागेल चेतनला. 3 विकेट्स डाऊन ऑन 30. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला सिंहाचा छावा, सिंहाचा छावा. बाल ठाकरे नाव तयाचे पुन्हा नाही ठावा, बाल ठाकरे नाव तयाचे पुन्हा नाही ठावा, बाल ठाकरे नाव तयाचे पुन्हा नाही थँक्यू. आकाश, न्यू बॅट्समन आकाश. पुढील सामना असेल तो म्हणजेच भाईंदर बॉईज विपक्ष वाघबीळ. यावेळेस फॉरवर्ड डिफेन्स केला जाते. एक धावांचा कॉल कंप्लीट केला जाईल. धावसंख्या एकने पुढे जाईल, पोहोचेल 31 वर. चला पुढील सामना असेल यस पंचाच्या बद्दल लेग बॉयची खूण 31. पुढील सामना असेल तो म्हणजेच RK एंटरप्राइजेस वर्तकनगर विपक्ष जॉली बॉईज मुंब्रा. दोन्ही संघाच्या कडदारांनी टॉस साठी यायचे. पुढचा सामना असेल तर म्हणजेच RK एंटरप्राइजेस वर्तकनगर विपक्ष जॉली बॉईज मुंब्रा. यावेळेस मात्र अपील तर केलीच जाते, पण पंच मात्र स्तब्ध आहेत, योग्य ते लक्ष देऊ नयेत. बघा तुमचं काम आहे अपील करणं, पण पंचाचं देखील लक्ष देखील तितकंच आहे. ते देखील त्यांचं काम योग्य तऱ्हेने निभावतं आणि कुठेच मात्र संपर्क नव्हता लांब पर्यंत, पण अपील केले गेले. गोलंदाज संदीप कडून धावसंख्या झाली 31 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्ग सज्ज होते संदीप. यावेळेस कनेक्ट झालाय, प्रॉमिसिंग नाही आहे. दीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. सनी फेक करेपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. पंचांकडे लक्ष मध्ये जाईल, नॉट आउट. खूप वेगाने ही दुसरी धाव आकाशकडून कंप्लीट केली गेली. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल, पोहोचेल 33 आकड्यावर. थेंबे थेंबे तळेसाचे. सिंगल डबल डबल्सने धावफलक घालता ठेवला जातो. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत फक्त खर्च केले आहेत 5 धावा. अप्रतिम दर्जाचं षटक आतापर्यंत हाताळलंय संदीप शेट्टीने. पाहूया या शेवटच्या चेंडूवर काय पाहायला मिळेल. नक्कीच चांगले प्रयत्न आहेत रणजित नरेशपूर संघाचे, पण तितकीशीच चुणूक दाखवली जाते प्रत्येक बॉलर कडून जितू पॅकर संघाच्या. कारण 4 षटक आतापर्यंत फटकले गेलेत आणि 4 षटकांमध्ये धावफलकार फक्त 33 धावा आहेत नरेश रणजित स्पोर्ट्स संघाचे आणि गडीबाद झाले एकूण 3. सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आम्ही समर्पित करतोय. आणि रणअग्नी होत्या, त्यांनी शिवसेनेसाठी जे काम केलंय आणि त्याची दखल घेत बाळासाहेब मुंब्रा संघाच्या कडे या प्लीज. मुंब्रा संघाच्या कडे टॉससाठी या प्लीज. सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी समीक्षा ताईंच्या कामाची दखल घेऊन त्यांच्याकडे महिला संघटक ही जबाबदारी दिली आणि त्यांची ती जबाबदारी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. महिलांच्या मूलभूत अधिकारांसाठी त्यांनी लढा दिला आणि या जुचंद्र पंचकृषीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी चांगलं समाजकार्य केलंय आणि घरच्यांचा देखील तितकाच चांगला सपोर्ट राहिला होता आणि त्या सपोर्टमुळे त्यांना अजून चांगलं समाजकार्य करण्याची संधी मिळाली. बाल ठाकरे नाव तयाचे
सर्व पाहुण्यांचं आम्ही सरचे स्वागत करतोय. क्रीडा रसिकांचं देखील तितकं स्वागत. बघा जेवणाची वेळ झाली. 2 स्टॉल्स आहेत आमच्या व्हीआयपी डेच्या उजवीकडे. भूषण भोईर यांचा स्टॉल आहे जे सहपरिवार खूप चांगलं जेवण बनवतात. त्यांच्याच उजवीकडे जिजाऊ महिला बचत गटाचा स्टॉल आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला स्वस्त दरामध्ये खाद्यपदार्थ मिळेल, जेवण मिळेल. नक्कीच या संधीचा फायदा घ्या. पुढचा बॉल यावेळेस आडव्या पडेल खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड स्ट्रोक कनेक्ट होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, नाईस बिल्डिंग. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या एकने पुढे जाईल, पोहोचेल 34 या आकड्यावर. बघा आकाश सारखा आक्रमक फलंदाज सुद्धा कुठेतरी स्ट्रगल करतोय. 2 आक्रमक बॅट्समन रणजित नरेश स्पोर्ट्स संघाची तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहे, पण तितके चांगले स्ट्रोक्स मात्र कन्वर्ट करू शकत नाहीये. उदय मार्कवर तयार होतोय. यावेळेस बघा शफल रिच व्हाईट. तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही चेंडूला फॉलो केलं तर मात्र एक ऍडव्हान्टेज असतो बॉलरला आणि त्या ऍडव्हान्टेजचा फायदा होतोय गोलंदाजाला. पंच सर्व नियमांची अचूक अंमलबजावणी गेल्या 7 दिवसापासून मैदानात करतायत. अचूक असे निर्णय येत आहेत आणि कुठेतरी म्हणूनच की काय शिस्तीच्या माध्यमातून ही स्पर्धा ओळखली जाते, खेळली जाते. धावसंख्या 34. पुढचा बॉल उदय. यावेळेस हायर बॅकलेगने चेंडूला ओढवून देण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. मात्र 2 धावांचा कॉल आहे. आकाश मात्र चित्त्याच्या चपळाईने दुसरी धाव कंप्लीट करतोय. 2 धावांची वाढ. धावसंख्या 2 पुढे सरकून पोहोचते 36 वर. 36. बघा वाट पाहायची वेळ संपलेली आहे आणि ती वाट लावायची वेळ आलेली आहे, कारण आता फक्त यानंतर स्लॉग ओव्हर असेल आणि 5वं षटक देखील स्लॉग ओव्हरच म्हणू शकतो आपण, कारण जास्त वेळ नसतो त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये धावा बनवण्यासाठी. पुढचा बॉल यावेळेस स्लोवर फुलटॉस होता, कनेक्ट झालाय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, अयुबला परतावं लागतंय. महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय नरेश रणजी स्पोर्ट्स संघाचा. नाही तुमच्या सारखे कधी साहेब एकच साहेब हो आमचे बाळा साहेब. साहेब एकच साहेब हो आमचे बाळा साहेब. साहेब एकच साहेब हो आमचे बाळा साहेब. साहेब एकच साहेब हो आमचे. ओव्हर ब्रेक मध्ये पाठवायचं आहे रिलीज ब्रेक. ओव्हर ब्रेक मध्ये 2 बॉल्स डिलिव्हर होऊ द्या, मग आम्ही रिलीज ब्रेकची व्यवस्था तुमच्यापर्यंत पोहोचू. नक्कीच आउटफील्ड थोडीशी वर खाली आहे, कदाचित पायाला मरगळ देखील असेल, पण देखील आम्ही तुम्हाला विनंती करतोय व्यवस्थित लक्ष देऊन बॉल चेस करा किंवा क्षेत्ररक्षण करा. शरीराची काळजी घ्या जेणेकरून जास्तीत जास्त क्रिकेट तुम्हाला खेळायचं अजून येणाऱ्या हंगामामध्ये. नवीन फलंदाज मोहम्मद वरेकर स्ट्राईकवर तुम्ही पाहू शकता. धावसंख्या झाले ते म्हणजेच 36 धावा. 36. ऍज युजुअल मोहम्मदने आपला ब्रँड सेट केला. आल्या पहिल्याच बॉलवर षटकार. शिवतेजाची वीज कडाडली, बाळासाहेबांची तोफ धडाडली. शिवतेजाची वीज कडाडली, बाळासाहेबांची तोफ धडाडली. शिवतेजाची वीज कडाडली, बाळासाहेबांची तोफ धडाडली. महाराष्ट्रावर तेव्हा अन्याय होत होता, मराठी माणसावर तेव्हा अन्याय होत होता. महाराष्ट्राला कुणी वाली उरला नव्हता. दारचे जाऊन घरचे आले, पण दिल्लीचाच हुकूम चालत होता. मराठी माणूस पिळला होता, पिचला होता, परप्रांतीयांच्या दादागिरीला विटला होता. आपापसातील दुहीने फुटला होता आणि घरच्या आणि एक गाव एक संघ या फॉर्मॅट मधला हा 101वा षटकार मोहम्मद वरेकरच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळाला. फुलटॉस होता आणि फुलटॉसला असं वाटतं सेट होऊन आला होता मोहम्मद, की त्याला वाटलं होतं की उदय मला फुलटॉस बॉल देणार आहे. लगेच पोझिशन चेंज करून त्याने वेगाने बॅटचा फोर्स अप केला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये हा षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि संघासाठी देखील तितकीच चांगली गोष्ट ठरले. 6 धावांची वाढ धावसंख्या झाली ती म्हणजेच 42 धावा. 42 रन्स. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच होता. क्रॉस बेटेड खेळण्याऐवजी तर सरळ रेषेत खेळले असते कदाचित वेगळा परिणाम पाहायला मिळू शकला. बघा ड्रिल करून देखील दाखवतात ते की मी सरळ खेळायला हवं होतं तर कदाचित धावा येऊ शकल्या असत्या. आणि आतापर्यंत या एक गाव एक संघ फॉर्मॅटले 122 चौकार आतापर्यंत आलेत आणि 101 षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळालेत. 5 षटकार समाप्त होते आणि 5 षटकार धावसंख्या झाले नरेश रणजी स्पोर्ट्स संघाची 42 धावा आणि गडीबाद झाले 1-4. चला जॉली बॉईज मुंब्रा संघाच्या कर्णधार तयार राहायचंय, कारण आरके एंटरप्राइजेस संघाचा कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर आलेला आहे. तर जॉली बॉईज संघाच्या कर्णधार तयार राहायचंय. लगेचच आम्ही तो सामना कंप्लीट करणार आहोत आणि षटकं किती असतील? 6 षटकं असतील. 6 षटकांचा सामना असेल. दिल से खरी किरदारी
धावसंख्या झाले ती म्हणजे 42 धावा. 42 रन्स, 5 षटकं संपलेत आणि शेवटचं षटक असेल. आणि हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो मला जुचंद्र परिसराची आठवण येते, कारण पहिल्यांदा गाणं या ठिकाणीच ऐकलं होतं आणि जवळपास सर्व स्पर्धेमध्ये हे गाणं नेहमीच ऐकतो आणि कुठेतरी गाण्याबद्दल आवड देखील निर्माण झाले. माझं आवडतं गाणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, मोठा इतिहास, किती साऱ्या मोहिमा त्यांनी कंप्लीट. यावेळेस मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न स्लॅश केला जातोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट घेता घेता चुकतोय आणि जीवनदान मिळते आकाशला आणि एक धाव सुद्धा. येस, ही एक धाव ऍड केली धावसंख्या जाईल ते म्हणजे 43 वर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्राईक गेले मोहम्मद वरेकरकडे, ज्याने आल्या आल्याच या डावामध्ये त्याच्या षटकार खेचला होता. खेळतो वैयक्तिक 6 धावांवर. पाहूया या पुढील चेंडूवर काय पाहायला मिळेल, कारण जे षटक हाताळलं होतं संदीपने तिसरं, ज्यामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या होता. पाहूया या षटकामध्ये किती. यावेळेस लेग साइड सुटणार बॉल. पंच हितेंद्र भोईर आमच्यापर्यंत येत आहेत, वाईटचा इशारा करतायत. 2 पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत, अजित म्हात्रे सर आणि हितेंद्र भोईर सर. हे 2 पंच या सामन्याचं निरीक्षण परीक्षण करतायत. धावसंख्या झाली ती म्हणजे 54 धावा, 54. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर संदीप शेट्टी. स्टेप आउट झाले खूप चांगल्या पद्धतीने. चेंडूला पंच केलं जात आहे. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावाचा कॉल. मोहम्मद वारेकर वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न करतात आणि यावेळेस मात्र ओव्हरच्या माध्यमातून तिसरी धाव येईल, चौथी येईल का, पण नाही. 3 वर समाधान आहे. बघा शरीरयष्टी दोघांची समसमान आहे, आकाशची आणि मोहम्मदची, आणि दोघांची फलंदाजीचा क्लास देखील तितकाच बहारदार आहे. धावसंख्या 47 झालेले 47 रन्स स्कोर कार्डवर आहेत. 47 धावा. पुढचा बॉल. यावेळेस खूप जास्त जागा दाखवली होती आणि जागा दाखवली आणि गोलंदाजांनी यष्टी दाखवली. विकेट डाऊन. नरेश रणजी स्पोर्ट्स संघाचा विकेट डाऊन होतो. 5वा. धावसंख्या 47 असताना थँक्यू. सन्माननीय जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे तंडेल साहेब यांचं आगमन झालंय. तालुका प्रमुख आहेत या जिल्ह्याचे, यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने शिवसेनेची पाळंमुळं यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये वाढली गेली आणि आता मात्र एक मोठा परिवार शिवसेनेचा तुम्हाला या पंचकृषीमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 47 धावा, 47 रन्स फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स आणि बॉल्स डिलिव्हर करून झाल्यात या षटकातले एकंदरीत 3. बघा खूप चांगला लेखाजोख आहेत आमचे संजय म्हात्रे करतायत. तर विकेट डाऊन झाल्यानंतर वेळ देखील लिहित आहेत. आणि आता आपण पाहिलं आकाश सिंगचा विकेट 1.52 म्हणजेच 1:52 आकाशचा विकेट डाऊन झाला होता. हा लेखाजोखा आमच्यापर्यंत संजय म्हात्रे पोहोचवत आहेत. नवीन बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच साहिल शेख. साहिल येतो नवीन बॅट्समन साहिल शेख. उजव्या त्याचा फलंदाज साहिल स्ट्राईकवर असेल. यावेळेस व्यवस्थित फॉलो केलं गेलं नाहीये. शेवटच्या क्षणी मात्र ऑनसाईडला घेऊन काढण्याचा प्रयास झाला होता. चेंडूचा वेग मोजता आला नाहीये, चेंडूचं मेरिट ओळखता आला नाहीये. गुडलेल्या पिचवरून चेंडू वेगाने आत येतोय. खूप चांगली गोलंदाजी संदीप दाखवतोय. धावसंख्या 47 वर थांबले. पुन्हा एकदा मिस टाइम आहे. गोलंदाज झेल स्वीकारेल आणि पाहूया काय, तर एक गडी तर बाद झालेला आहे. विकेट डाऊन. बाद होते फलंदाज साहिल. मराठा मरदा होनी पुरता, मराठा मरदा होनी पुरता, छाटला छाटूच्या भुजा, आहो छाटला छाटूच्या भुजा. उद्योगकारांनी वीर हल्ला करला, उद्योगकारांनी वीर हल्ला करला. थँक्यू. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयास झाला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यान 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा कंप्लीट केली जातील कारण स्ट्राईक वर ठेवण्याचा प्रयत्न असेल मोहम्मदला. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल. आणि अशा पद्धतीने
आणि 6 षटकं संपत आहे. 6 षटकं संपत धावसंख्या झाली ती म्हणजेच फक्त 49 धावा आणि जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते म्हणजे जितू पॅकर्स नवगत संघाकडे खूप चांगली बहारदार गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या डावामध्ये कुठल्याच फलंदाजाला वर येऊन देण्याची संधी मिळाली नाही. या फक्त मनुष्य बॅटमधून एक षटकारी चौकार आलाय, त्यानंतर चेतनच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि मोहम्मद वरेकरच्या माध्यमातून एक षटकार आलाय आणि बाकी डॉट्स खूप जास्त हाताळले गेले सर्व फलंदाजांकडून. आणि कुठेतरी आदेश शेट्टीने चांगली सुरुवात करून दिली. अक्षय सोनी थोडा महागडा ठरला होता, वाटलं होतं की 2 षटकांत 24 धावा असताना कुठेतरी 70 पार करेल का, पण त्यानंतर मात्र ओघाओघाने विकेट जात गेल्या आणि गोलंदाजी तितकी चांगली होत गेली आणि फक्त 49 धावा बनवता आल्या रणजित नरेश स्पोर्ट्सच्या संघाला. आणि 50 धावांचं आव्हान आहे. तर टॉससाठी यायचंय जॉली बॉईज बुमराह आणि RK एंटरप्राइजेस वर्तमान. चला टॉसची प्रक्रिया आपण कंप्लीट करून घेऊया. चला चलते हाथी नंगी तलवार हो मेरा नाथ शबद चलते हाथी नंगी तलवार हो मेरा नाथ शबद. टॉस बॉक्स मध्ये आमचे मनीष पाटील आहेत. टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय सुनील मिश्रा हे या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत चिंचोटी विभागातील सुनील मिश्रा आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान्य सुनील मिश्रा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूस द ग्रेट मराठा परिवार अंकित केला गेलाय आणि एका बाजूस द ग्रेट मराठा स्पोर्ट्स. आणि तुम्हाला स्पोर्ट्स किंवा परिवार कॉल करायचा आहे. कॉल करेल वर्तकनगर संघ. परिवार कॉल केले जाते आणि स्पोर्ट्स नाणेफेक जिंकले जॉली बॉईज बुमराह. मी पांडवराव विनंती करतो आपण VIP डेस्क स्थानापन्न होऊ शकता. थँक्यू. एक छायाचित्र. यस बघा आमचे ऑडी सुद्धा तत्पर असतात. गेल्या 7 दिवसापासून खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. सर्व आठवणी साठवून ठेवण्याचं काम केलं जातं. थँक्यू सर. तर नाणेफेक जिंकले जॉली बॉईज बुमराह. अच्छा स्ट्रगल आप इस मौसम में कर रहे हो. अच्छी बल्लेबाजी अच्छी गेंदबाजी आपकी हो रही है. तो क्या फैसला लेंगे आप टॉस जीतने के बाद? बैटिंग करेंगे. वर्तकनगर टीम बहुत बड़ी टीम है. आप स्टडी भी किए होंगे बहुत बार, तो आपको क्या लगता है स्ट्रेंथ क्या है वर्तकनगर टीम की? वर्तकनगर टीम की स्ट्रेंथ बॉलिंग है और बहुत से मैचेस खेले हैं, टफ ही होते हैं और होंगे तो या तो वन साइड हो जाएंगे या तो टफ होंगे. कितने रन तक आप डिफेंड करना चाहोगे? कितना रन बनाना चाहोगे इस 6 ओवर में? आपने बल्लेबाजी ली है तो कितनी एक आंकड़ा रहेगा आपके मन में कि इस फिगर तक अपना जाना है? 60+ कोशिश करेंगे 6 ओवर में. उसके बाद बॉलिंग का देखेंगे क्या है. बॉलिंग लाइन में सबसे महत्वपूर्ण गेंदबाज आपके ओर से मतलब आपके फेवरेट कौन है आपके टीम के? फिलहाल तो जो मैन इन फॉर्म जावेद कुरैशी बहुत अच्छी बॉलिंग कर रहा है. उसके बाद बंटी भाई कुछ इंजरीज की वजह से डाल नहीं पा रहा है और 2-3 बॉलर हैं जो आ नहीं पा रहे. जिशान गांव में है तो ठीक है, अटैक नॉर्मल है बट देन टू कोशिश पूरी करेंगे. मेरिट पे बॉलिंग करना और अच्छी बॉलिंग करना. वेल सेट. तर क्षेत्ररक्षण करायचं नाणेफेक जिंकण्याचा तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण मनाप्रमाणे झालं म्हणजे आपण हा टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला अगोदर विचारलं असतं की तुम्हाला काय हवंय तर आपण ती प्रक्रिया पूर्ण करू शकलो असतं, पण नाही, जी प्रक्रिया आहे ती कंप्लीट करावी लागते. तर रवी बुबकची कमतरता तुम्हाला जाणवते का आज? नक्कीच जाणवते कारण की तो टीमचा चांगला बॉलर आहे तर त्याच्या सर्कलची ओव्हर महत्वाची असते. तुमच्यासाठी तोच प्रश्न, जॉली बॉईज बुमराहची स्ट्रेंथ काय आहे तुमच्या मते? बॅटिंग. आणि महत्वपूर्ण फलंदाज ज्याला तुम्हाला बात करायला आवडेल सर्वात पहिल्या? बंटी भाई आणि मुदस्सीर. तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल? हो नक्की. तर नाणेफेकीचा कॉल झालाय. जॉली बॉईज बुमराहच्या बाजूने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारले आणि RK एंटरप्राइजेस वर्तकनगर संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी दोन्ही शुभेच्छा. आणि घेऊन जातो तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिकडे कल्पेश भैर पुढच्या डावाचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील. दुपार सत्र सुरू झालं आणि दुपार सत्रामध्ये इथे उपस्थित सर्व क्रीडा रसिक खेळाडू वर्ग मान्यवर मंडळींचं पुन्हा एकदा द ग्रेट मराठा चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. खरोखरच पुन्हा एकदा मी खास करून आठवण करून देईन ती म्हणजेच चितू पॅकर संघाच्या कर्णधाराचे ज्या वेळेस तो टॉस बॉक्स करण्यासाठी आला होता त्यावेळेस एक चांगलं बाकी त्याने केलं होतं की आम्ही समोरच्या संघाला 50 ते 55 धावांपर्यंत रोखू आणि निश्चितपणे त्याच पद्धतीने गोलंदाजी करत आतापर्यंत जवळपास 49 धावसंख्येवर रोखले गेले आणि विजयासाठी
त्याच्या संघासमोर 50 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं. आता मात्र खरी कसोटी लागणार आहे ती म्हणजे नरेश रणजी स्पोर्ट्स कासारवडवली या संघाची. एक धाव तर मात्र नक्कीच एखादी धावेनिशी श्री गणेश केलाय. आपल्या संघाचं खातं खोललंय उदय याने. उदय पाटील आणि आदित्य शेट्टी हे दोन सलामीवीर मैदानामध्ये. ज्योतू पॅकर नवघर या संघाकडनं आपण बघतोय. तर पहिलं षटक आयुब शेख. चांगली सुरुवात एकंदरीत या दुसऱ्या इनिंग मध्ये देखील आपल्याला बघायला मिळत आहे. नुकताच आपण बघितलं मान्यवर मंडळी व्यासपीठावर दाखल झालेले आहेत. जगन्नाथ मोरेश्वर तांडेल साहेब हे या ठिकाणी दाखल झाले. त्याचबरोबर सुनील मिश्रा युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत चिंचोटी विभागातील, ते या ठिकाणी दाखल झालेत. अतिशय चांगला ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढतो. किती धावा मिळतील? एक धाव तर मात्र जरूर येत आहे. मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पळून पूर्ण होत आहे. मग मिसफील्ड होत आहे आणि त्याचा फायदा लगेच घेतला जातो. कारण की आउटफील्डचा विचार केला तर निश्चित रूपाने आउटफील्डवर क्षेत्ररक्षकाला चेंडूने नाचवलं आणि त्याची परिणती म्हणजे या 3 धावा येताना दिसत आहेत. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकते ती म्हणजेच 4 या धावसंख्येवर. धावसंख्या 4 झाले आणि सध्या तरी जी गरज आहे आपण एकंदरीत विचार केला तर एकेरी दुहेरीनेशी जरी आपण गेलो तर देखील सहजरित्या धावा पूर्ण होऊ शकतात. त्या म्हणजे जेतू पॅकर्स नवघर या संघाच्या. मात्र खरी कसोटी आहे ती म्हणजेच रणजी स्पोर्ट्स संघाची की समोरच्या संघाला रोखायचं आहे तर चेंडू निर्धाव टाकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील तरच एक दबाव पण होऊ शकेल तो म्हणजे कासारवडवलीचा संघ. चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. चेंडू टाकून झाले ते 3. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. तर मात्र चेंडू 7 आहे. यष्टिकाच्या मागे लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये 4 धावा येत आहेत आणि या 4 धावांशी धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 8. अहो राजे हो चिर राज राजे स्वराज्याचे बांधू तो रण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात जिजाबाई बदल्या राजगडात जी. थँक्यू डीजे. यस, धावा संख्येकडे नजर टाकली तर धावा झाल्या त्यांच्या 8 धावा. षटकार येतोय. आणखी एक मोठा फटका, 6 धावा. अहो राजे हो अहो राजे हो चिर राज राजे स्वराज्याचे बांधू तो रण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात. यस, थोडीशी काही नवीन चेंडू द्या. पंच सांगतायत धावसंख्या झाली ती म्हणजे 14. या धावसंख्येवर 5 चेंडू टाकून झाले. एक चांगली सुरुवात, धडाकेबाद सुरुवात जितू पॅकर्स नवघर या संघाची झाली. नुकताच आपण बघतो व्यासपीठावर दाखल झाले सतपाल सिंग आणि सिमरन हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी दाखल झाले. सतपाल सिंग यांची विशेष ओळख जर सांगायची झाली तर एक चांगले प्राणी मित्र आहेत आणि विशेष करून मुक्या जनावरांची चांगल्या पद्धतीने ते काळजी घेत आहेत. त्यांना अन्न वाटप असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, टाळेबंदीमध्ये ज्यावेळी लॉकडाऊन सुरू होतं त्या काळामध्ये देखील त्यांनी चांगलं काम बजावलेलं आहे आणि आज ते आवर्जून या स्पर्धेला भेट देतात. त्यांचं आम्ही द ग्रेट मराठा चषक 2021 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. वेलकम. खेळाकडे वळूया. धावसंख्येकडे नजर टाकली आपण तर धावा झाल्या 14 धावा. चेंडू राखून झाले ते 5. चांगल्या गतीने धावा येताना दिसत आहेत. विजयासाठी जर आव्हान बघितलं आपण 50 धावांचा आहे आणि सुरुवातीपासूनच चांगले फलंदाजी होताना दिसत आहे. उदय त्या ठिकाणी 1 धाव पण पूर्ण करतोय. 1 या धाव्यानिशी धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 15 या धावसंख्येवर षटक समाप्त होते. ते म्हणजे पहिलं कुठल्याही पद्धतीचा गडी बाद झाला नाही. ही एक जमेची बाजू असेल नवघर संघाची. मात्र विचार करण्यास पूर्णपणे भाग पाडला ते म्हणजे रणजी स्पोर्ट्स संघाला. रणजी स्पोर्ट्स कासारवडवलीचा आज संघ आहे
बऱ्याचदा दोन्ही संघ हे आमने सामने खेळत आहेत, मात्र ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने एकंदरीत हे संघ खेळ करताना दिसतील आपल्याला. कारण की पहिला डाव बघितला आपण, पहिल्या डावमध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि कुठल्याही पद्धतीने धावा करण्यास मुभा दिली गेली नव्हती, ती म्हणजे कासारवडोलीच्या संघाला. आणि त्याचा परिणाम आपल्याला धावफलकावर दिसून येतोय. केवळ 49 पर्यंत मजल मारता आली आणि आता 50 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे आता गोलंदाजांवरची भिस्त जी आहे ती अधिक प्रमाणात वाढलाय असं म्हणावं लागेल. गोलंदाजी मार्कविंगला लखन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लखन जाधव गोलंदाजीसाठी येतोय. क्रमांक 2चं षटक लखन कशा पद्धतीने सुरुवात करेल. एकंदरीत वडवली संघाला जी गरज आहे ती म्हणजेच विकेटची. चेंडू निर्धाव केले पाहिजे, समोरच्या संघावर थोडासा दबाव निर्माण झाला पाहिजे. मात्र पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं आक्रमकपणे फलंदाजी करत 15 धावा कुठल्या गेल्यात नवघर संघाकडनं. एक चांगलं स्टार्ट झालंय चितू पॅकर्स नवघर या संघाचं. क्षेत्ररक्षण व्यवस्था सजवली जात आहे, मात्र टाइमपास होणार नाही याची खबरदारी जरूर घ्या. वेळेचं बंधन जरूर आहे तुम्हाला, अन्यथा ठिकाणी पेनल्टीला सामोरे जावं लागेल. विठ्ठल चव्हाण, मान्य श्री विठ्ठल चव्हाण हे या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. तर ग्रेट मराठा परिवारातर्फे आयोजित केलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा दुपार सत्र सुरू झालाय. अतिशय चांगला चेंडू लखण्याचा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. यष्टिक्षकाला घुंगारा देत यष्टिक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षक तैनात होता. 22 स्वरूपामध्ये एक धावसंख्या 1 ने पुढे सरकते, म्हणजे 16 या धावसंख्येवर. अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा चित्रित केली जात आहे. TCP लाईव्हचे महेंद्र भगत अँड कंपनी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून आहेत या स्पर्धेवर. त्यांची संपूर्ण टीम एकदम डिजिटल पद्धतीने गुणांकन देखील एका बाजूला सुरू आहे आणि अचूक माहिती त्यांच्या मार्फत देखील मिळते आम्हाला. अतिशय चांगली सुरुवात, ही गरज आहे एकंदरीत वडवली संघाला. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. समोरच्या संघाला रोखायचं असेल तर चेंडू निर्धाव टाकावा लागेल. लखनचा एक नेहमीच चांगला प्रयत्न राहिलाय की जास्तीत जास्त चेंडू गुडलँड स्पॉटवर ठेवण्याचा प्रयत्न लखन हा करताना दिसतोय आपल्याला. पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्किंगला सज्ज आहे. शिवचंद्र स्टेशन एंड कडनं पुढचा चेंडू घेऊन लखन तो आदित्यने क्रॉस खेळला. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने वाटचाल करतोय आणि 4 धावा. गुड शॉट बाय आदित्य. एकीकडे आपण बघितलं तर आदित्याने अगोदरच फुटवर्क बनवलं होतं. इरादे स्पष्ट केले होते की मला अक्रॉस खेळायचं आहे आणि त्या पद्धतीने त्याने आपला फुटवर्क आधीच बनवलं होतं. योग्य फुटवर्कचा वापर आणि त्याचा फायदा झाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न. गुड कॅच. बघा विरुद्ध दिशेने धावत जात त्याने एक अप्रतिम आरिफ याने हा झेल टिपला आणि महत्वपूर्ण विकेट. आदित्य हा बाद होतोय. मग आपण विरुद्ध दिशेचा आता प्रतिम झेल आरिफ याने टिपला आणि आरिफला 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. द ग्रेट मराठीचे संस्थापक मोहन रवींद्र पाटील यांच्याकडनं हे पारितोषिक येत आहे. झेलचं निश्चित रूपाने कौतुक केलं गेलं. अफलातून झेल आदित्य या फलंदाजाला बाद केलाय. एक मोठा आदरा जरूर असेल. बिग विकेट आणि ही गरज होती ती म्हणजे रणजित स्पोर्ट्स संघाला की आपल्याला महत्वपूर्ण विकेट्स घ्यावे लागतील आणि तरच तुम्ही या सामन्यावर चांगल्या पद्धतीने पकड मिळवू शकाल. आणि आता तर कुठेतरी सुरुवात झालाय. लखन देखील आपल्या बाजूने एका बाजूने प्रयत्न करतोय. चेंडू टाकून झालेत लखनचे 4. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. उदयनंद आणि अक्षय अशी जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन उदय साठे लखन. तर मात्र चेंडूला उचलून देण्याचा प्रयत्न सुरू झाला. चेंडू खालपट्टीवरच राहतोय.
एकच धाव मिळेल केवळ उदयला. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. अक्षय येतोय नवीन फलंदाज. अजूनही एक चेंडू. मात्र मोठा फटका. चेंडू जातोय सीमा पार. षटकार अक्षय सोने आला बरोबर दाखवून देतोय क्या आपण बघतो षटकारांशी धाव पुढे सरकल्या तर म्हणजेच 27 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. त्यानंतर आम्ही 24 बॉल 23 ओके तर धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 27 या धावसंख्येवर 1 गडी बाद 27 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. 24 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. चांगल्या पद्धतीने समोरच्या संघाला आधी रोखलं गेलं होतं. मात्र एकीकडे चांगला खेळ सुरू आहे तो म्हणजे जितू पॅकर्स या संघाचा. यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण सामना तुमच्या पुढे येणार आहे तो म्हणजेच वर्तकनगर ठाणे वर्सेस चॉली बॉईज मुंब्रा या दोन्ही संघामध्ये दुसऱ्या फेरीतील तो पहिला सामना असेल. गोलंदाजीसाठी आयुब सज्ज होतोय. उदय साठे अतिशय चांगला चेंडू स्ट्रेट टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केलाय. चांगल्या चेंडूची हाताळणी जरूर केली गेली आणि त्या चेंडूला सन्मानपूर्वक देखील खेळून काढले उदयने. 50 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत 27 धावांपर्यंत मजल मारलाय नवघर संघाने. मात्र एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक दूर आहेत तोपर्यंत नक्कीच रुपयाने एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. मात्र या 2 धावे निश्चित संघाची धावसंख्या पुढे सरकते 29 या धावसंख्येवर. तर मात्र कुठल्याही पद्धतीची घाई गडबड होताना दिसत नाहीये. शांत पद्धतीचं क्रिकेट सध्या तरी सुरू झालेलं आहे आणि नेमकी गरज ही तशाच पद्धतीची आहे कारण की एकेरी दुहेरी धाव्याने जरी गेला तरी देखील ही धावसंख्या पूर्ण होऊ शकते आणि त्यासाठी दोन्ही फलंदाज प्रयत्नशीलता दाखवत आहेत. जर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर निश्चित रूपाने त्याचा फायदा घ्यायचा आणि याच इराद्याने हे दोन्ही फलंदाज सध्या तरी खेळ करत आहेत. मात्र गोलंदाजांना कमाल करावी लागेल. मात्र तसं चित्र कुठे दिसत नाहीये ते म्हणजेच कासार उडवली या संघाकडनं. आयुब पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला गेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुठलीच चूक होत नाहीये. अप्रतिम झेल. झेलची रूपाने गडी बाद होतोय. उदय बाद होऊन तंबूत परततोय. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा 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 फडकला. जय हो शिवाजी जय हो
थोडीशी आपण पुन्हा एकदा खेळाकडे वळूया. अय्यूब गोलंदाजीसाठी पुढचा चेंडू घेऊन अक्षयसाठी अक्षयचा प्रयत्न जरूर होता आक्रमण करण्याचा, मात्र व्यवस्थित चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. एकदा आपण पूर्ण केलंय, मात्र बघितलं यष्ट्यांच्या सर्व कोणी नाहीये. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 31 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 19 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. 20 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू तर मात्र मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, कुठलीच चूक होत नाहीये. अप्रतिम झेल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फलंदाज अक्षय जल सोईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला, या हिरव्या हिरव्या डोंगराला आईचा देऊन काय साजला. थँक्यू. नवीन फलंदाज खेळण्यासाठी योगेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. अभय अभय कदम आणि यावेळेस आपण बघतोय नवीन फलंदाज येतो योगेश. असं 2 फलंदाज मैदानामध्ये आपण बघतोय. 2 महत्वपूर्ण फलंदाजांना नक्कीच तंबूचा रस्ता दाखवला. याआधी आपण बघितलं उदय बाद झाला. उदयच्या पाठोपाठ आपण बघतोय अक्षय याला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. मात्र धाव फळक चांगल्या गतीने जरूर आहे. तो म्हणजे नवघर संघाचा. पुढचा चेंडू यावेळेस अपील झालाय. पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं जात आहे. आणखीन एक मोठा आद्रा लेग फॉर द विकेटच्या रूपाने. शिवसेनेचा महारथी तो, शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा तीन षटके समाप्त झालेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय जे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी कोरोना योद्धे जे आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सत्यपाल सिंग हे या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करतोय त्यांचा सन्मान मान्य श्री जगन्नाथ मोरेश्वर तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते. कोरोना काळामध्ये तुम्ही बघताय मुक्या जनावरांची काळजी, श्वानांची काळजी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी घेतली होती, म्हणूनच त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. प्राणीमित्र सत्यपाल सिंग सत्यपाल सिंग यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान केलं जात आहे आणि सन्मानित केलं जात आहे. अतिशय चांगलं सहकार्य त्यांनी कोरोना काळामध्ये देखील केलं होतं. आमचे लगेच ड्रिंक्स वॅन घेऊन जात आहेत रंगा मैदानामध्ये. तोपर्यंत आपण ऐकूयात सुमधुर असं संगीत. एस डीजे जल सोईल आई तुझा
क्षेत्ररक्षण एव्हरेस्टने लावून घ्या. टाइमपास होणार नाही याची खबरदारी जरूर घ्या. कारण की बराचसा वेळ आपण या ठिकाणी बघतोय तो वाया जातोय. मात्र तुमच्याकडे जी काही नियमावली आहे त्या नियमावलीनुसारच ही स्पर्धा पुढे सरकताना दिसते आपल्याला. खेळाकडे लक्ष दिलं तर आपण सध्या तरी स्थितीत एकूण धावसंख्येचा विचार केला तर 10,000 धाव फळकावर म्हणजेच 31 धावा 4 गडी बाद 31 अशी स्थिती बघायला मिळाली. ती म्हणजेच नवघर या संघाचे नवीन फलंदाज अक्षय पाटील मैदानामध्ये येतोय. लखन येते गोलंदाजीसाठी. क्रमांक 4 षटक घेऊन येतोय लखन. 3 षटक संपलेले आहेत. धावसंख्या 31 धावा धावफलकावर जमवल्या गेल्यात. चांगली स्थिती जरूर आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र एकीकडे प्रयत्न सुरू झाले तर समोरच्या संघाला रोखण्यासाठी मात्र अजून थोडंसं चांगली गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त चेंडू धाव टाकायला लागतील. थोडासा दबाव निश्चित रूपाने जमावा लागेल. चला घाई करा. टाइमपास होणार नाही याची खबरदारी घ्या. चला घाई करा. लक्षात घ्या. लखन सज्ज होतोय. नवीन फलंदाज आपण बघतोय अक्षय पाटील मैदानामध्ये गेला. योगेश त्या ठिकाणी आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढला गेलाय. संदीप चेंडूच्या मागे धावतोय. तोपर्यंत सहजरित्या या 2 धावा पण पूर्ण केले गेलेत. योगेश याच्या बॅटमधून या 2 धावा येतात. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 33 या धावसंख्येवर. सतरा चेंडू 17 धावांची गरज आहे. चांगली माहिती आम्हाला TCP ला आहे. त्याचबरोबर विजय कांबळे आमच्या सोबत आहेत. अतिशय चांगला चेंडू ही गरज आहे. मात्र चेंडू व्यवस्थित कलेक्ट होणं गरजेचं होतं मोहम्मद मार्फत. मात्र नक्कीच त्याचा फायदा घेतला. फलंदाजांनी 1 धाव जरूर मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकता येते म्हणजेच 34 या धावसंख्येवर 1 धाव रोखावी लागेल. चेंडूने धाव टाकावे लागतील. स्थिती नक्कीच निर्माण करावी लागेल. ती म्हणजेच वडवली या संघाला. चांगला खेळ सुरू आहे सध्या तरी. शांत पद्धतीने क्रिकेट सुरू आहे. प्रेक्षक वर्ग देखील शांतपणे या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मगासपासून आम्ही बघतोय जेव्हा षटकार चौकार येतात त्यामुळे निश्चित रूपाने प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचतोय. प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे. चौकार षटकांची अत्तेजबाजी बघायला आवडतात. विकेटच्या हॅट्रिक म्हणा नंतर सामना हा चुरशीचा झाला पाहिजे याकडे प्रेक्षक रसिकांचे लक्ष लागून आहे. नेमका कुठला संघ कशा पद्धतीने खेळ करतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हवेचा चेंडू सुरू आहे. डिलावरी एक चेंडू खेळपट्टीवरच राहतोय. निर्धाव चेंडूच्या हाताळणी बघायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारची धाव देखील येत नाहीये. ही गरज आहे लक्षात घ्या. कारण की समोरच्या संघावर दबाव निर्माण करायचा आहे तर अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल आणि तेच प्रयत्न सध्या तरी सुरू ठेवलेत. क्षेत्ररक्षण व्यवस्थेमध्ये वारंवार बदलाव केला जातोय. पुढचा चेंडू लाखाण्याचा तर मात्र गॅप मधून खेळून काढतोय. 1 धाव तर जरूर मिळेल. 1च धाव वर समाधावा लागेल. या 1 धाव्यानिशी धाव फळके पुढे सरकते ते म्हणजे 35 या धावसंख्येवर. 14 चेंडू आणि 15 धावांची गरज राहत आहे. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. प्रेशराईज करण्याचं काम सुरू केलंय लखनने एकीकडे आणि ती नेमकीच गरज संघाची ओळखून समोरच्या संघावर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली गेली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुठलीही चूक होत नाहीये. झेलचीच्या रूपाने फलंदाज बाद योगेश याची खेळी या ठिकाणी समाप्त होत आहे. आणखीन एक मोठा आदरा तो म्हणजे जेतू पॅकर्स नवघर या संघाला योगेशच्या रूपाने. यस
हमारी बाह पर, संबुरती नाह पर, जो सहस बाह पर, राम द्विजराज है, राम द्विजराज है, द्विजराज है। उदयात माऊली रथेस सावली गडकोट रावली शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा गळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा थँक्यू. सनी पटेल नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतोय. लखान याच्या षटकातील अजून एक चेंडू येणं बाकी आहे. चांगली गोलंदाजी निश्चित रूपाने बघायला मिळते. धावसंख्येकडे नजर टाकली 35 धावा, 5 गडी बाद झाले आतापर्यंत. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. त्या मात्र चांगल्या चेंडूच्या हाताने जरूर झाला, निर्धाव चेंडू निघून जातोय. षटक समाप्त होते ते म्हणजे चौथं. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावा फलकावर बघायला मिळतात. 12 चेंडू आणि आता मात्र धावांची गरज आहे ती म्हणजे 15 धावांची गरज आहे विजयासाठी. बघूया ही 2 षटकं फार महत्वाची असतील. ती म्हणजेच नौकर संघासाठी, कारण की दोन्ही संघ आतापर्यंत चांगल्या पद्धतीने खेळ करताना दिसले. ज्या पद्धतीने आपण सुरुवातीला बघितलं होतं की नौकर संघाने सांगितलं होतं की आम्ही 50 ते 55 धावांपर्यंत रोखलं जरूर गेलं, मात्र त्यांना देखील आता प्रयत्न जरूर केला जात आहे की समोरच्या संघाला आता आपण कमीत कमी धाव आहेत आणि आपला संघ समोर आणि त्यामध्ये रोखायचं आहे. एक डिपेंडेबल धावसंख्या जरूर आहे आणि अशामध्ये प्रयत्न केले जात आहेत. अजूनही सामना संपलेला नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. अजूनही 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाही आहे. प्रत्यक्षामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ह्याला फार महत्त्व दिलं गेलंय. कारण की प्रत्यक्ष आपण बघतोय सध्या सामना सुरू आहे. कारण की 2 गोलंदाज महत्त्वपूर्ण गोलंदाजी करताना दिसतात. खास करून लखनचं कौतुक करावं लागेल. त्या अगोदर अयूबने देखील चांगली गोलंदाजी केली. लखन याची जर आपण गोलंदाजी बघितली तर 2 षटकात त्याने हाताळीत, 5 चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये हाताळीत, 14 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत. अशा स्वरूपाची 2 षटकं त्याने त्याच्या कोट्यातील चांगल्या पद्धतीने हाताळी गेल्या. आरिफ खान गोलंदाजीसाठी येतोय. संघाचं 5वं षटक हाताळण्यासाठी त्याने अप्रतिम झेल टिपला होता. की अंडर-19 मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. आरिफ खानवर पूर्णपणे संघनायकाने जबाबदारी दिली. 5वं षटक, हे षटक फार निर्णायक षटक असेल लक्षात घ्या. कारण की या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकेल. प्रयत्न जरूर होत आहेत. यावेळच्या चेंडूला दिशेण्याचं काम केलं गेलं. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र क्लिअर होत आहे 4 धावांसाठी आणि या चौकारणीशी संघाची धावसंख्येला वेग मिळतोय. धावसंख्या 39 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. नाही नाही तुमच्या सारखे कधी साहेब एकच साहेब हो आमचे बाळासाहेब. 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 आतापर्यंत 125 चौकार या ठिकाणी लागलेले आहेत. 125 चौकार या स्पर्धेमध्ये झळकलं गेलं अतिशय चांगल्या पद्धतीने. अतिशय वेळेस बघूया. संदीप त्या ठिकाणी होता मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू आउटफील्डवर नाचवतोय. सीमारेषेच्या दिशेने जातोय मात्र चेंडू सीमारेषेच्या आतच अडला गेलाय आणि त्याचाच फायदा नक्कीच झाला. या दोन्ही फलंदाजांना 3 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 3 धाव्यांनी संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचते. आता मात्र 8 धावांची गरज राहत आहे. जसा चौकार आला तसा नक्कीच या ठिकाणी दबावामध्ये आपण बघतोय तो दिसतोय तो म्हणजेच उडवलीचा संघ. कारण की आधीच हातामध्ये खूपच कमी धावसंख्या आहे आणि त्याला रोखायचं आहे. खूपच चॅलेंजिंग आहे. मात्र प्रयत्न सुरू केले होते लखन आणि अयूब या दोन्ही गोलंदाजाने. दहा चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चला घाई करा, टाइमपास नको. बराचसा वेळ वाया जातोय.
आम्हाला देखील कळतंय की तुम्हाला दोन्ही संघासाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे, मात्र त्याआधी आमचा वेळही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण की आणखीन सामने आम्हाला या ठिकाणी खेळवायचे आहेत. आता मात्र आयुबला देखील गुंकार चेंडू निघून जाण्याचा प्रयत्न जरूर केला होता झेलचा, मात्र दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसरी धाव या ठिकाणी पळून पूर्ण होत आहे. आरामामध्ये खेळ सुरू आहे. धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचत आहे. 6 धावांची अजूनही गरज आहे. अतिशय चांगलं क्षेत्रक्षण जरूर रचलं गेलं. आरिफ खान पुढचा चेंडू घेऊन ना अतिशय चांगल्या पद्धतीने यावेळेस चेंडू धाव स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. ह्याच पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी होती सुरुवातीपासूनच, मात्र आता शेवटच्या क्षणी देखील प्रयत्न सुरू आहेत ते म्हणजेच वडवली या संघाचे. आठ चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू राखून झालेत. पुढचा चेंडू यावेळेस जास्त उसळी घेणारा चेंडू आहे. वाईट चेंडूचा इशारा होतोय. खूपच फ्लाईट दिली गेली चेंडूला, त्यामुळे एक अतिरिक्त धाव मिळते आणि अशा पद्धतीचे चेंडू निश्चित रूपाने टाळायला हवेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45. या धावसंख्येवर अजूनही 5 धावांची गरज आहे विजयासाठी. आरिफ खान पुढचा चेंडू, आता मात्र मोठा फटका आणि हा विजयी षटकार. 6 धावा आणि अशा पद्धतीने हा सामना संपलाय आणि विजय संपादन केलं ते म्हणजेच चितू पॅकर्स नवघर या संघाने. या स्पर्धेतून बाद होतोय नरेश रणजित स्पोर्ट्स कासरवडीचा संघ. 50 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि या सहजरित्या 50 धावा पूर्ण केल्या गेल्या. 4.5 षटकामध्येच या 50 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगला खेळ प्रेक्षक रसिकांना बघायला मिळाला. धन्यवाद कासरवडोली संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. एकंदरीत आपण बघितलं तर फलंदाजीमध्ये